नमस्कार मित्रांनो. आता आम्ही आहे की न्यू पॅलेसच्या गेटवर, कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांचे हे न्यू पॅलेस आहे. न्यू पॅलेसच्या गेटवर आहे आणि आता आपण न्यू पॅलेसमध्ये आत गेलो की तुम्हाला न्यू पॅलेसचा संपूर्ण व्लॉग आता तुम्हाला मी दाखवणार आहे. तरी तुम्ही या माध्यमातून तुम्ही न्यू पॅलेस बघू शकताय. हा, आता हे बघा, हे बघा, हे आता हे बघा समोर, हे आता समोर बघा, हे न्यू पॅलेसचं गेट आहे. आणि आता पण ह्या न्यू पॅलेसच्या गेट मधून तर आता चालू आहे. आता हे समोर बघताय तुम्ही, हे न्यू पॅलेसचं गेट आहे. आता न्यू पॅलेसच्या गेट नंतर तुम्ही आत आला की या साईडला इकडे तिकीट विक्रीचं केंद्र आहे. तिकीट विक्रीचं केंद्र, आणि हे तिकीट विक्रीचं केंद्र सोडलं की परत आपल्याला असं आता न्यू पॅलेस मध्ये येते. न्यू पॅलेसची हिरवीगार अशी तुम्ही हे बघता. ह्या साईडनं तुम्ही जर का आत गेला, म्हणजे हे उजवीन डाव्या साईडनं आत गेला तर तुम्हाला म्युझियम दिसेल, आणि ह्या साईडनं गेला तर तुम्हाला तलाव दिसेल. आता तलावाच्या बाजूला आपल्याला पहिल्यांदा जायचं आहे, कारण का की तलावामध्ये आपल्याला तिथले तलावामधले जे जंगलामधले जे प्राणी आहेत ते तुम्हाला जिवंत प्राण्याचं दर्शन जर का आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला तलावाचा पहिला भाग आपल्याला बघायला पाहिजे. आता आपण ह्या साईडला टुरिस्ट गाड्या तुम्हाला दिसत आहेत, किती टुरिस्ट गाड्या. त्या साईडला डाव्या साईडला जे दिसते ते डाव्या साईडला शाहू महाराज आपले लोकांना भेटी देतात. हे असं हे ठिकाण हे डाव्या साईडला दिसते. हे या ठिकाणी श्रीमंत खासदार शाहू महाराज या ठिकाणी लोकांना भेटी देतात. आणि हे आता पहिलं गेट आहे. हे पहिलं गेट, त्या पहिल्या गेटवर जर आपण गेलो, पहिल्या गेट पासून सुद्धा आपल्याला किंवा तलावामध्ये असणारे प्राणी दिसू शकतात. पण थोडा वेळ थांबू आणि पहिल्या गेटवरनं काय दिसतंय ते आपण बघू. चल, तलाव आपल्याला दिसतोय आणि हरण आहे. ये लवकर, ये लवकर, ये लवकर. आणि इथं हरणीचा बच्चा व्यवस्थित लवकर पळेल केलं गेलं. हरणाचा बच्चा तुम्ही आता बघितला, इथं आपल्या समोरून पळाला. हा तलाव आहे आणि या ठिकाणी हरणाच्या बच्चांचा मुक्त संचार असते. हरण असते, परत आपल्याला म्हणजे बदक असतात. बरेच बरेच प्राणी या तलावाच्या शेजारी असतात. आणि शाहू महाराजांनी हा त्यावेळी बांधलेला तलाव आहे. आणि किती सुंदर आणि देखणा तलाव आहे बघा. आज बऱ्याच ठिकाणी तलावातलं पाणी आटले, मागे आज बऱ्याच ठिकाणी तलावातलं पाणी आटले, पण या तलावातलं पाणी आटायचं काय मार्ग नाही आहे, कारण का की हा तलाव नेहमीच पाण्यानं भरलेला असतोय. आणि शाहू महाराजांच्या या काही गोष्टीचं वैशिष्ट्य असते, कारण शाहू महाराजांनी आतापर्यंत जे जे तलाव बांधलेत ते तलाव मला वाटतंय कधी पाण्याहून रिकामे किंवा कोरडे पडलेत असं काय नाही. याच्यावरून त्यांची दूरदृष्टी ही लक्षात येते. आता थोडासा पाऊस येतोय, पण पावसामुळे आम्ही थोडं उतरून पुढं पुढं जाऊया. हा, पुढल्या कुठं कुठं बंद करा आणि परत चालू करा. हा, आम्ही नवरा बायको दोघ जण आहे. आता पावसात भिजत उभा राहिलोय. हे शालिनी म्हणजे न्यू पॅलेसला आम्ही आहे. या ठिकाणी आम्ही दोघ जण नवरा बायको भिजत उभा राहिलोय. भिजताना कसं वाटते? गार वाटते. भिजताना गार वाटते. पण हा सगळा व्ह्यूज फार छान आहे. केव्हा तरी पावसात भिजावा असं म्हणले जाते. आणि आम्ही आज त्या पावसात भिजलोय आणि जोरातच पाऊस आला, एकदम जोरात. त्या पावसाचं काय सांगता येत नाही, एकदम जोरात पाऊस आला. समोर बघा केवढं खतरनाक व्ह्यूज आहे हा. मस्त पैकी शाहू महाराजांच्या या शाहू
पॅलेसचा हे फ्यूज आहे, खतरनाक फ्यूज मित्रांनो दिसतोय. आपण पण कोल्हापूरला आला तर निश्चित त्या शाहू पॅलेसला तुम्ही भेट द्यायला पाहिजे. कारण का की शाहू पॅलेस हे कोल्हापूरचं प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखलं जातं. शाहू महाराजांच्या, शिवाजी महाराजांच्या बऱ्याच आठवणी या पॅलेसमध्ये असल्यामुळे इथं येणाऱ्या कोल्हापूरच्या पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांनी जरूर या शाहू पॅलेसला भेट द्यायला पाहिजे. भरपूर आहे, पण आम्ही पावसाचा विचार न करता, तुम्ही म्हणणारा अर्ध्यात आली तुम्ही कुठे शालिनी पॅलेस म्हणजे न्यू पॅलेसचा राजवाडा पण धावला नाही, तर त्याच्यासाठी आम्ही ह्या पावसात भिजत आता सरळ आपण राजवाड्यांच्याकडे जातोय. राजवाडा बघून झाले की आम्ही या भिजतच आता हा या बांबोडे मार्गे घरला जाणार आहे. आता हा जो समोर दिसतोय त्या कॉर्नरला आला राजवाडा, बघ दिसतोय का? दिसणार तो राजवाडा आहे. आता त्याच्यात दिसणार नाही तुला. हा बघा, दिसतोय का? हे शालिनी, हे राजवाडा आला. आता हे राजवाड्याचं दृश्य. या ठिकाणी शाहू महाराज, संभाजीराजे, मालोजीराजे यांची वैयक्तिक फॅमिली इथं राहतात. आणि खाली शस्त्रखाना वगैरे सगळं खाली म्युझियम आहे. असा हा शाहू पॅलेसचा नजारा आहे. आता आपण शाहू पॅलेस असं सोडून इकडं आलोय. या साईडला शाहू महाराजांचे जुनी जे तबेले वगैरे होतं, ते तबेल्याचा संपूर्ण भाग ह्या परिसरामध्ये येतो. या ठिकाणी जे काय इथून पुढे तुम्ही बघितला की या ठिकाणी तबेल्याचा वगैरे भाग येतो. या ठिकाणी शाहू महाराजांची शाळा देखील आहे. मित्रो, कोल्हापूरमध्ये सगळ्यात सुंदर जर का बघायचं असेल तर हे न्यू पॅलेस, शालिनी पॅलेस, रंकाळा, महालक्ष्मीचं मंदिर, अशी बरीच ठिकाणं आपल्याला बघण्यासारखे कोल्हापुरामध्ये आहे. त्यातला हे अति सुंदर भाग तुम्हाला मी आज दाखवित आहे. तरी आम्ही पावसात आता भिजलोय, पण आता हे इथपर्यंत आम्ही आता आलोय. हळूहळू यायचं म्हणलं पण पाऊस जोरात लागत असल्यामुळं संपूर्ण असा तुम्हाला घनदाट असा जंगलाचा भाग असल्यासारखं इथं तुम्हाला जाणवेल. कारण जनावर प्राणी इथं भरपूर असल्यामुळं जवळजवळ जंगलाचं लुकच या भागाला दिलेलं आहे. दररोज हजारो लोक या पर्यटन स्थळाला भेट देत असतात. आज आपण याला भेट दिलेली आहे. आणि इथून आपण बाहेर पडलो की आता परत आपण गेटवर आलोय. आणि गेट क्रॉस करून आपण बाहेर गेलो की शालिनी पॅलेसचा म्हणजे न्यू पॅलेस